नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर नारायण माने आणि आपल्या सगळ्यांचं बायोविज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आपण गेल्या लेक्चरला 12वीचा जो फर्स्ट टॉपिक आहे तो फर्स्ट टॉपिक त्याच्यामध्ये स्टार्ट केलेला रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. त्यामधला जो फर्स्ट पॉइंट होता असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि त्याचे टाइप्स आपण त्याच्यामध्ये बघितलेले आहे. त्यानंतर ह्या लेक्चरला आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन अ प्लांट, द फ्लावर. तर ह्यामध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय. सेक्शुअल रिप्रोडक्शन हे प्लांटमध्ये होण्यासाठी त्याच्यामध्ये असणारं ऑर्गन म्हणजे फ्लावर आणि त्या फ्लावरचं स्ट्रक्चर कसं असतं, त्याच्यामध्ये कुठले कुठले पार्ट्स असतात, ते पार्ट्स आपल्याला त्याच्यामध्ये पाहायचे आहे. तर पहिल्यांदा आपण त्याच्यामध्ये पाहूया ते म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय. तर गेल्या लेक्चरला आपण ऑलरेडी हे बघितलेलं आहे. पहा, रिप्रोडक्शनचे दोन टाइप्स असतात, एक म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये देर इज नो इन्व्हॉल्वमेंट ऑफ एनी गॅमेट्स, म्हणजे मेल गॅमेट जो स्पर्म असेल, फिमेल गॅमेट दॅट इज द एग असेल, ते त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नसतात. ओके, आणि त्याचे असणारे वेगवेगळे टाइप्स आपण तिथे बघितलेले, बडिंग असेल किंवा फ्रॅगमेंटेशन असेल. ओके, त्याचबरोबर त्याच्यामध्ये स्पोर फॉर्मेशन असेल, ते आपण वेगवेगळे टाइप्स तिथे बघितलेले. तर आज आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय. इट इज द टाइप ऑफ रिप्रोडक्शन इन व्हिच देर इज द इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेट्स. आता गॅमेट्स जे आहेत ते गॅमेट्स किती असतात, तर दोन गॅमेट, एक म्हणजे मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट. आणि रिप्रोडक्शन होत असताना हे दोन गॅमेट तयार होतात. तयार झाल्यानंतर त्यांचं फ्युजन होतं. फ्युजन झाल्यानंतर तिथं तयार होणारी जी सेल आहे त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होते आणि एम्ब्रिओ तयार होतो. ओके, दिस टाइप ऑफ रिप्रोडक्शन इट इज नोन ॲज द सेक्शुअल रिप्रोडक्शन. फॉर एक्झाम्पल इन ह्युमन मध्ये आपण घेऊया. ओके, इन द ह्युमन मध्ये जर आपण बघितलं, देर इज द फिमेल इंडिव्हिज्युअल. ओके, फिमेल इंडिव्हिज्युअल असेल आणि मेल इंडिव्हिज्युअल असेल. आता फिमेल जी आहे त्या फिमेल मध्ये देर इज द प्रोडक्शन ऑफ द गॅमेट्स इन द ओव्हरी, किंवा तिथं जे प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे त्या प्रायमरी सेक्स ऑर्गन मध्ये काय होतं, मिओसिस होतं. मिओसिस होऊन देर इज प्रोड्यूस द फिमेल गॅमेट दॅट इज द ओहम. ओहम असेल किंवा तिथं काय तयार होणार आहे, एग तयार होतं. इन द मेल द प्रायमरी सेक्स ऑर्गन इट इज द टेस्टिस, अँड इन द टेस्टी देर इज द मिओसिस. तिथं काय होतं, मिओसिस होतं आणि मिओसिस होऊन तिथं गॅमेट्स तयार होतात दॅट इज द स्पर्म. ओके, काय असणार आहे, स्पर्म. नंतर जे एग आहे आणि स्पर्म आहे ह्या दोघांचं फ्युजन होतं. दॅट प्रोसेस इट इज नोन ॲज फर्टिलायझेशन. ओके, त्याला फर्टिलायझेशन किंवा मराठीमध्ये आपण त्याला फलन म्हणतो. का फर्टिलायझेशन झालं किंवा दोघांचं युनियन झालं की तिथे एक कॉमन सेल तयार होते. इट इज नोन ॲज द झायगोट. त्याला झायगोट म्हटलं जातं. आणि झायगोट मध्ये मायटोसिस होतं. मायटोसिस होऊन देर इज अगेन डेव्हलपमेंट ऑफ द बॉडी. ओके, म्हणजे तिथं काय होणार आहे, एम्ब्रिओ डेव्हलप होतो. ओके, आणि त्या एम्ब्रिओ ची बर्थ होते. ओके, बर्थ झाल्यानंतर त्याची ग्रोथ होते. ग्रोथ झाल्यानंतर परत तिथं ऍडल्ट्स त्याच्यापासून फॉर्म होणार आहेत. ओके ना, तर अशा टाईपचं जर रिप्रोडक्शन त्याच्यामध्ये असेल तर इट इज नोन ॲज द सेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके, इथे इन दिस रिप्रोडक्शन देर इज इन्व्हॉल्व बोथ द डिव्हिजन. आता असेक्शुअल रिप्रोडक्शन जर आपण बघितलं तर असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये देर इज इन्व्हॉल्व ओनली द मायटोसिस. तिथं फक्त मायटोसिस इन्व्हॉल्व असतं. पण सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये देर इज इन्व्हॉल्व द मिओसिस. ओके, इथे पहा की जे ओव्हरी आहे किंवा टेस्टीज असेल, म्हणजे मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट तयार करणारे जे ऑर्गन्स आहेत त्या ऑर्गन्स मध्ये काय होतं, मिओसिस होतं. मग तिथे ते गॅमेट्स तयार होतात. ओके, त्यानंतर तयार झालेले जो काही झायगोट आहे त्या झायगोट मध्ये मायटोसिस होतं आणि मग तिथे एम्ब्रिओची डेव्हलपमेंट होणार आहे. ओके, तर ह्या प्रोसेसमध्ये पहा, सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये मिओसिसही होतं, मायटोसिसही होतं. ओके, त्याचबरोबर तयार झालेले जे गॅमेट्स आहेत त्या गॅमेटचं फ्युजन होतं. ओके, फक्त इथं गॅमेट तयार होत नाही तर ते दोन्ही गॅमेट एकमेकांमध्ये फ्यूज केले जातात
आणि तिथं कॉमन सेल तयार होते, दॅट इज द झायगोट. त्यानंतर आता ह्याच्यामध्ये पहा की सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये जर आपण बघितलं तर तिथे काय आहे, कुठली प्रोसेस इन्व्हॉल्व असते, देर इज द मिओसिस. ओके, मिओसिस असते. मिओसिस जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये 2 फेजेस आहेत पहा. मी 11वीला त्यामध्ये बघितलेलं असेल, सेल सायकल आणि सेल डिव्हिजनचा जो चॅप्टर होता त्या चॅप्टर मध्ये आहे पहा. तर मिओसिस जे आहे त्या मिओसिस मध्ये मिओसिस फर्स्ट आणि मिओसिस सेकंड असणार आहे. आता मिओसिस फर्स्ट जर आपण बघितलं तर त्यामध्ये वेगवेगळ्या फेजेस आहे. ओके, प्रोफेज आहे. ओके, त्यानंतर प्रोफेज फर्स्ट आहे, मेटाफेज फर्स्ट आहे, अनाफेज फर्स्ट आहे, टिलोफेज फर्स्ट आहे, त्यानंतर सायटोकिनेसिस फर्स्ट, त्यानंतर मिओसिस सेकंड होता. ओके, आता मिओसिस फर्स्ट मध्ये ज्यावेळी प्रोफेज फर्स्ट मध्ये सेल असते त्यावेळी काय होणार आहे, देर इज द वन प्रोसेस, इट इज द क्रॉसिंग ओव्हर. ओके, तिथं क्रॉसिंग ओव्हर होतं पहा. इट इज ऑल्सो नोन ॲज द रिकॉम्बिनेशन. त्याला रिकॉम्बिनेशन म्हटलं जातं. आता या क्रॉसिंग ओव्हर मध्ये किंवा रिकॉम्बिनेशन मध्ये काय होतं, जे पॅरेंट कडून आलेले क्रोमोझोम आणि म्हणजे मॅटर्नल क्रोमोझोम असतील, फॉर एक्झाम्पल मदर कडून आलेले क्रोमोझोम, मदरचे क्रोमोझोम आणि तिथं असणारे फादरचे क्रोमोझोम. ओके, दॅट इज नोन ॲज द होमोलॉगस क्रोमोझोम. त्याला आपण होमोलॉगस क्रोमोझोम म्हणतो. आणि त्या होमोलॉगस क्रोमोझोम मध्ये क्रॉसिंग ओव्हर होतं किंवा रिकॉम्बिनेशन होतं. आणि ज्यावेळी रिकॉम्बिनेशन होतं किंवा क्रॉसिंग ओव्हर होतं त्यावेळी काय होणार आहे, त्यांच्यामध्ये असणारे जे नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत, फॉर एक्झाम्पल आता इथे एक क्रोमोझोम आहे. ओके, हा एक क्रोमोझोम असेल. ओके, फादरचा एक त्याचाच होमोलॉगस क्रोमोझोम आहे. आता ह्याच्यामधला एक क्रोमॅटिड आणि मदर मधला एक क्रोमॅटिड, फादर मधला एक क्रोमॅटिड, त्याला आपण काय म्हणतो, इट इज नोन ॲज नॉन सिस्टर क्रोमॅटिड. ओके, त्याला नॉन सिस्टर क्रोमॅटिड म्हटलं जातं. त्या नॉन सिस्टर क्रोमॅटिड मध्ये क्रॉसिंग ओव्हर होतं. क्रॉसिंग ओव्हर झाल्यानंतर जे काही नॉन सिस्टर क्रोमॅटिडचे जे फ्रॅगमेंट्स तयार झालेले आहेत ते फ्रॅगमेंट्स एकमेकांमध्ये एक्सचेंज केले जातात. ओके, त्या प्रोसेसमध्ये. त्यामुळे काय होणार आहे, म्हणजे इथं काय होतं, इथे नॉन सिस्टर क्रोमॅटिडचा हा भाग कट झाला, समजा हा भाग इथे ब्रेक झाला, तर तिथे काय होणार की इथला जो फ्रॅगमेंट आहे म्हणजे मदरचा जो फ्रॅगमेंट आहे तो फादरच्या क्रोमोझोमला ट्रान्सफर होईल आणि फादरचा जो क्रोमॅटिडचा जो फ्रॅगमेंट तिथे तयार होईल तो मदरकडे ट्रान्सपोर्ट केला जाईल. त्यामुळे काय होणार आहे, देर इज एक्सचेंज ऑफ द जेनेटिक मटेरियल. तिथं असणारं जे जेनेटिक मटेरियल आहे त्या जेनेटिक मटेरियलचं एक्सचेंज होतं आणि एक्सचेंज झाल्यानंतर मग ते पुढच्या प्रोसेसकडे म्हणजे प्रोफेज मधून इट इज ट्रान्सपोर्ट टू मेटाफेज, अनाफेज, त्यानंतर टिलोफेज, त्यानंतर सायटोकिनेसिस मध्ये ट्रान्सपोर्ट होतं. आता इथे त्यानंतर पुढचे तिथं काय तयार होणार आहेत, डॉटर सेल्स तयार होणार आहेत. म्हणजे हे जे क्रोमोझोम हे पॅरेंट कडून म्हणजे मदर आणि फादर कडून पॅरेंट ऑफस्प्रिंग कडे ट्रान्सपोर्ट होत असताना तिथं काय होणार आहे, क्रॉसिंग ओव्हर होतं. म्हणजे मदरचे कॅरेक्टर आणि फादरचे कॅरेक्टर हे दोन्ही एकमेकांमध्ये मिक्स होतात आणि मिक्स होऊन ते कॅरेक्टर्स किंवा तिथं असणारे जे काही जीन्स आहेत ते पॅरेंट कडून त्यांच्या ऑफस्प्रिंग्सला म्हणजे डॉटरला असेल, ओके, किंवा त्याचबरोबर सन्सला, ओके, सनला असेल किंवा डॉटरला ट्रान्सपोर्ट केलं जातं. त्यामुळे काय होणार आहे, जे काही पॅरेंट्स आहेत आणि तिथे त्यांचे जे असणारे ऑफस्प्रिंग आहेत दीज आर नॉट एक्झॅक्टली सिमिलर. ते एकमेकाच्या सिमिलर नसणार आहेत, त्यांच्यामध्ये काहीतरी डिफरन्स असतो. तर आपल्या फॅमिलीमध्ये पण पहा किंवा तुम्ही फॅमिली कुठलीही फॅमिली असेल तर त्याच्यामध्ये बघितले जे डॉटर असेल किंवा सन असेल, ओके, त्या दोघांमधले कॅरेक्टर पहा. ओके, डॉटरचे कॅरेक्टर आणि सनचे कॅरेक्टर असतील, त्याचबरोबर डॉटर आणि सन आणि त्यांचे पॅरेंटचे कॅरेक्टर, हे जर कॅरेक्टर आपण बघितले तर त्यांच्यामध्ये एक्झॅक्टली सिमिलॅरिटी नसते. थोडे काहीतरी त्याच्यामध्ये डिफरन्स असतात, पण थोडे कॅरेक्टर त्याच्यामध्ये काय असतात, सिमिलर असू शकतात, पण थोडे कॅरेक्टर काय आहेत, डिफरंट आहेत ना. दिस इज नोन ॲज द व्हेरिएशन. त्याला काय म्हणायचं, व्हेरिएशन. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन ज्यावेळी होतं त्यावेळी काय होणार आहे, मदरचे कॅरेक्टर, फादरचे कॅरेक्टर दोन्ही एकमेकांमध्ये मिक्स होणार आहेत. त्यामुळं पॅरेंटल कॅरेक्टर आणि त्यांचे असणारे ऑफस्प्रिंगचे कॅरेक्टर हे डिफरंट असतात. नाउ दॅट प्रोसेस इट इज नोन ॲज द व्हेरिएशन. ओके, त्याला व्हेरिएशन म्हटलं जातं. आता हे जे व्हेरिएशन आहे
ते व्हेरिएशन इट इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर दी सर्वायवल अँड इव्हॉल्युशन. ओके, आता इव्हॉल्युशन म्हणजे काय? उत्क्रांती. उत्क्रांती कधी होते? ज्यावेळी एखादा ऑर्गॅनिझम असेल, त्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये जे काही चेंजेस आहेत, ओके, किंवा एखादा कॅरेक्टर नवीन तयार झालं, तर त्यावेळी तिथे काय होणार आहे? इव्हॉल्युशन होतं. आता हे कॅरेक्टर कशानुसार तयार होतात? ड्यू टू चेंज इन द सराउंडिंग एन्व्हायरमेंट. म्हणजे त्याच्या भोवती असणारं जे सराउंडिंग एन्व्हायरमेंट आहे, तो ज्या ठिकाणी राहतो त्याच्या भोवतालचं जे काही एन्व्हायरमेंट असेल, त्या एन्व्हायरमेंटमध्ये होणारे जे काही चेंजेस आहेत, त्या चेंजेसला स्वतःच्या बॉडीला अडॉप्ट करण्यासाठी, त्याचबरोबर त्या एन्व्हायरमेंटमध्ये सर्वाइव्ह होण्यासाठी त्याच्या बॉडीमध्ये काय करावे लागतात? चेंजेस करावे लागतात. जर तिथं चेंजेस नाही झाले तर तो एनिमल हा पृथ्वीवरून पूर्णपणे काय होऊ शकतो? नष्ट होऊ शकतो. त्याचे जे स्पीसीज असेल ती स्पीसीज पूर्णपणे नाहीशी होऊ शकते. तसं होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये काय व्हायला पाहिजे? इव्हॉल्युशन हे व्हायलाच पाहिजे. ओके, तर इव्हॉल्युशन होण्यासाठी काय पाहिजे? सगळ्यात महत्वाचं, देयर इज अ चेंज इन द कॅरेक्टर चेंज व्हायला पाहिजे. आणि हे कॅरेक्टर हे सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये चेंज होतात. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये तिथे चेंज होणार नाही. त्यानंतर आपण नेक्स्ट त्याच्यामध्ये बघूया द इव्हेंट्स इन द सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता हे सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे, त्याच्यामध्ये कुठले कुठले इव्हेंट्स होतात ही प्रोसिजर आपण बघितलेली आहे. पहा की देयर इज द प्रेझन्स ऑफ दी एक्झाम्पल, देयर इज प्रेझन्स ऑफ दी फिमेल. ओके, फिमेल इंडिव्हिज्युअल आहे. त्या फिमेल इंडिव्हिज्युअल मध्ये काय होतं? मिओसिस होतं. मिओसिस होऊन देयर इज फ्रॉम द फिमेल गॅमेट एक. त्यानंतर मेल इंडिव्हिज्युअल असेल तर देयर इज प्रोड्यूस द मेल गॅमेट, दॅट इज द स्पर्म तयार होणार आहे इथे. ओके, त्यानंतर एग आणि स्पर्म या दोघांचं फ्युजन होतं, इथे झायगोट तयार होतो. त्या प्रोसेसला म्हटलं जातं फर्टिलायझेशन. आणि झायगोट जो आहे त्या झायगोट मध्ये काय होते? डेव्हलपमेंट होते. ओके, देयर इज द डेव्हलपमेंट होऊन देयर इज फ्रॉम द एम्ब्रिओ. ओके, तिथे एम्ब्रिओ तयार होणार. आता ही जी पूर्ण प्रोसेस आहे सेक्शुअल रिप्रोडक्शनची, ती रिप्रोडक्शनची प्रोसेस ही 3 फेजेस मध्ये डिव्हाइड केलेली आहे. ओके, त्याच्यामध्ये पहिली फेज आहे ती म्हणजे प्री फर्टिलायझेशन फेज, किंवा त्यामध्ये होणाऱ्या ज्या काही प्रोसेसेस आहेत त्या प्रोसेसेसना प्री फर्टिलायझेशन इव्हेंट्स म्हटलं जातं. आता इथे पहा, फर्टिलायझेशन म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहे. तिथं काय होतं? तयार झालेले एग्स आणि जे स्पर्म आहे त्या स्पर्मचं फ्युजन होतं. ओके, त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? फर्टिलायझेशन. पण ते फर्टिलायझेशन व्हायच्या अगोदर पण काही प्रोसेसेस झालेलं असतात, किंवा तिथं डायरेक्टली फर्टिलायझेशन नाही होत. ते फर्टिलायझेशन होण्यासाठी काय पाहिजे? तिथं ते जे काही गॅमेट्स आहेत, ओके, एग असेल किंवा स्पर्म असेल, ते तयार व्हायला पाहिजे. ओके, आता ते तयार होण्याची जी प्रोसेस आहे, नाउ दॅट प्रोसेस इट इज नोन ॲज द गॅमेटोजेनेसिस. आता गॅमेटोजेनेसिस म्हणजे काय? जेनेसिस मीन्स सिंथेसिस. ओके, तयार करणे. ओके, इथे काय तयार केले जातात? गॅमेट्स. ओके, तिथं गॅमेट तयार होण्याची प्रोसेस होते. फिमेलमध्ये एग तयार केलं जातं किंवा ओहम तयार केलं जातं, त्या प्रोसेसला म्हटलं जातं oogenesis. इन द मेलमध्ये स्पर्म तयार केले जातात, इट इज नोन ॲज द स्पर्मॅटोजेनेसिस. स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस त्याच्यामध्ये होते. ती डिटेलमध्ये कशी होते आपण नेक्स्ट चॅप्टर जो पाहणार आहोत ते म्हणजे ह्युमन रिप्रोडक्शन, त्यामध्ये डिटेलमध्ये आहे, त्यावेळी तो आपण त्याच्यामध्ये बघूया. पण इथं लक्षात ठेवा, जे गॅमेटोजेनेसिस जे आहे ते गॅमेटोजेनेसिस हे 2 टाईपचं होतं. एक म्हणजे इट इज द oogenesis आणि दुसरा आहे स्पर्मॅटोजेनेसिस. ओके, oogenesis प्रोसेसमध्ये एग तयार केले जातात आणि स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेसमध्ये स्पर्म तयार केले जातात. ओके, त्यानंतर आता फक्त गॅमेट तयार होऊन नाही चला, ते गॅमेट काय करायला पाहिजे? ट्रान्सफर करायला पाहिजे. जिथं फर्टिलायझेशन होणार आहे, ज्या साईटला फर्टिलायझेशन होणार आहे त्या साईटला ते गॅमेट्स हे ट्रान्सफर करायला पाहिजे. इट इज नोन ॲज द गॅमेट ट्रान्सफर. गॅमेट ट्रान्सफर झाल्यानंतर जे काही एग असेल किंवा स्पर्म असेल ते दोन्ही एकमेकाच्या क्लोज येतील. क्लोज मध्ये आल्यानंतर फ्युजन होईल. फ्युजन होऊन तिथं झायगोट तयार होणार आहे. आता फर्टिलायझेशन झाल्यानंतर तिथे जी पहिली सेल तयार होते दॅट इज नथिंग बट द झायगोट फॉर्मेशन. इथे झायगोट तयार होणार आहे. त्या झायगोट मध्ये काय होते? डेव्हलपमेंट होते आणि तिथे एम्ब्रिओ तयार होतो. दॅट प्रोसेस इट इज नोन ॲज द एम्ब्रिओजेनेसिस. ओके, त्या प्रोसेसला एम्ब्रिओजेनेसिस म्हटलं जातं.
हे जे 3 इव्हेंट्स आहेत हे 3 इव्हेंट्स लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट आपण ह्याच्यामध्ये बघूया की सेक्शुअल रिप्रोडक्शन इन द प्लांट्स मध्ये कसं होतं. ओके, तर आपण गेल्या लेक्चरला बघितलेलं पहा की प्लांट्स मध्ये देर आर द 2 ऑर्गन्स, 2 ऑर्गन्स असतात, एक म्हणजे व्हेजिटेटिव्ह ऑर्गन आणि रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. तर व्हेजिटेटिव्ह ऑर्गन कुठले की त्याच्यामध्ये रूट असेल, स्टेम असेल, लिव्स असेल, आणि रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन कुठले तर त्याच्यामध्ये फ्लावर आहे, आणि दुसरं म्हणजे देर इज द सीड्स. सीड्स आणि फ्लावर्स जे आहेत ते रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन मध्ये येतात. तर इन द प्लांट मध्ये जर आपण बघितलं तर सेक्शुअल रिप्रोडक्शन करण्यासाठी त्याच्यामध्ये असणारा जो काही ऑर्गन आहे तो म्हणजे कोण आहे, इट इज द फ्लावर. ओके, तर आपल्याला इथे बघायचं आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन ओनली इन द अँजिओस्पर्म. ओके, तर अँजिओस्पर्म म्हणजे काय माहिती आहे, दीज आर द फ्लावरिंग प्लांट्स. आपण म्हणतो ज्या प्लांट्सला फ्लावर येतं त्यांना अँजिओस्पर्म म्हटलं जातं. ओके, तर एनसीईआरटी मध्ये हा जो पॉइंट आहे तो पॉइंट असा आहे, फ्लावर अ फॅसिनेटिंग ऑर्गन ऑफ द अँजिओस्पर्म. फॅसिनेटिंग म्हणजे आकर्षण करणारा, म्हणजे अट्रॅक्ट करणारा. आता अँजिओस्पर्मचं मेन कॅरेक्टर आहे ते म्हणजे कुठलं की देर इज प्रेझन्स ऑफ द फ्लावर. ओके, फ्लावर असणं हे त्याचं कॅरेक्टर आहे, आणि फ्लावरमुळं आपण त्या अँजिओस्पर्म क्लासकडे अट्रॅक्ट होतो किंवा त्याचा स्टडी वगैरे करायला लागतो, म्हणून त्याला काय म्हणलं, फ्लावर अ फॅसिनेटिंग ऑर्गन ऑफ द अँजिओस्पर्म. आता इथे आपण बघूया काही बेसिक टर्मिनॉलॉजी बघूया. डायरेक्टली आपण फ्लावरचं स्ट्रक्चर कसं असतं ते बघण्यापेक्षा त्याचं थोडंसं बेसिक म्हणजे त्याची डिस्कवरी जी आहे किंवा ते स्ट्रक्चर जे असतं ते कसं डिस्कवर केलेलं आहे, कुणामध्ये डिस्कवर केलेलं आहे, त्यानंतर मग हळूहळू आपण पुढे जाऊया. ओके, तर पहिल्यांदा याच्यामध्ये पहा की फ्लावर स्पेशल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर ऑफ द प्लांट, म्हणजे जे अँजिओस्पर्मिक प्लांट आहेत त्या अँजिओस्पर्मिक प्लांटमध्ये स्पेशल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर जे तयार होतं ते म्हणजे कोण असणार आहे, इट इज द फ्लावर. ओके, त्यानंतर नेक्स्ट द फंक्शन ऑफ फ्लावर. व्हॉट इज द मेन फंक्शन ऑफ फ्लावर. फ्लावरचं मेन फंक्शन आहे, आता इथे पहा फ्लावर मध्ये काय आहे, ओरी आहे, त्या ओरीज मध्ये काय केलं जातं, देर इज प्रोडक्शन ऑफ द एग्स. ओके, तिथं एग्स प्रोड्यूस केलं जातं. त्याचबरोबर तिथे काय आहे, अँथर आहे. अँथर इट इज ऍक्ट ॲज द मेल गॅमेट, म्हणजे मेल गॅमेटोफाइटचा पार्ट म्हणून ऍक्ट होतं की त्याच्यामध्ये देर इज प्रोड्यूस द मेल गॅमेट. ओके, त्याला आपण पोलन ग्रेन म्हणतो. ओके, ते पोलन ग्रेन्स त्याच्यामध्ये तयार केले जातील, म्हणजे हेप्लॉइड गॅमेट्स, दोन्ही गॅमेट असतील त्याच्यामध्ये, एग असेल किंवा मेल गॅमेट, फिमेल गॅमेट आणि मेल गॅमेट हे दोन्ही त्याच्यामध्ये तयार केले जातात. आणि त्याचबरोबर त्या फ्लावर मध्ये देर इज द फर्टिलायझेशन. ओके, फर्टिलायझेशन सुद्धा प्लांट मध्ये हे त्या फ्लावर मध्येच होतं. ओके, हिन्स इट इज प्रोड्यूस हॅप्लॉइड गॅमेट अँड टू एन्श्युअर फर्टिलायझेशन. तिथं काय करणार आहे ते फर्टिलायझेशन करतं. त्यानंतर आता याच्यामध्ये पहा फ्लावर इज अ ऑब्जेक्ट ऑफ एस्थेटिक, ऑर्नामेंटल, सोशल, रिलिजियस अँड कल्चरल व्हॅल्यू. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये असेल किंवा कुठलीही संस्कृती असेल तर त्याच्यामध्ये पहा रिलिजन्स, धार्मिक कार्यामध्ये वगैरे जे असेल त्याच्यामध्ये हे फ्लावर्स हे यूज केले जातात. आता फॉर एक्झाम्पल आपल्या घरामध्ये वगैरे पहा किंवा सगळीकडे देवाची पूजा करत असताना त्याच्यामध्ये वापरलं जातं. ओके, कल्चरल व्हॅल्यू, कल्चर आपलं जे काही कल्चर असं कुठलेही त्याच्यामध्ये धर्म असेल किंवा काहीही असेल तर त्याच्यामध्ये हे फ्लावर्स आहेत ते यूज केले जातात. ऑर्नामेंटल पर्पज म्हणजे सुशोभीकरण करण्यासाठी यूज केलं जातं. सोशली त्याच्यामध्ये यूज केलं जातं. म्हणजे हे जे काही वेगवेगळे रिजन्स आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हे फ्लावर जे आहेत ते फ्लावर त्यामध्ये यूज केले जातात. त्यानंतर दी फ्लावर इट इज द सिम्बॉल ऑफ लव्ह असेल, अफेक्शन असेल, हॅपीनेस असेल, ग्रीफ असेल, त्यानंतर मॉर्निंग असेल. आता लव्ह याच्यामध्ये तर आपल्याला माहिती आहे की त्याच्यामध्ये रेड रोज असेल वगैरे ते त्याच्यामध्ये जे काही प्रेम वगैरे आहे ते व्यक्त करण्यासाठी वापरलं जातं. अफेक्शन साठी वापरलं जातं. हॅपीनेस, ओके, ज्यावेळी आपण हॅपी असतो किंवा त्यावेळी ते फ्लावर दिलं जातं पहा. ओके, त्यानंतर ग्रीफ म्हणजे दुःखी असताना सुद्धा फ्लावर यूज केलं जातं. ओके, फॉर एक्झाम्पल कोणाची तरी डेथ झाली तर त्यावेळी सुद्धा ते फ्लावर यूज केलं जातं पहा. मॉर्निंग, मॉर्निंग मीन्स इट इज द शोक आपण म्हणतो किंवा एखादी घटना जर वाईट घडलेली असेल तर ते जर त्याचा आपण शोक व्यक्त करायचा असेल तर त्यावेळी सुद्धा फ्लावर यूज केलं जातं. म्हणजे अशी कुठलीही सिच्युएशन नाही की ज्या सिच्युएशन मध्ये हे फ्लावर यूज केले जात नाही. ओके, ते सगळ्या सिच्युएशन मध्ये हे फ्लावर यूज केले जातात. आता हे जे फ्लावर आहे त्या फ्लावरचं स्टडी करणार एक
बायोलॉजीची एक ब्रांच आहे किंवा सायन्स आहे. इट इज नोन ॲज द फ्लोरिकल्चर. ओके, हे लक्षात ठेवा. फ्लोरिकल्चर मीन्स इट इज द सायन्स ऑफ कल्टिवेशन, ब्रीडिंग अँड मार्केटिंग ऑफ द फ्लावर. जे फ्लावर आहेत म्हणजे फ्लॉवरिंग प्लांट कुठले कुठले आहेत, आता पहा की वेगवेगळ्या टाईपचे फ्लावर असतात. ओके, त्यांना मार्केटमध्ये हायली डिमांड आहे. तर त्यांचं संगोपन वगैरे कसं केलं जातं किंवा त्याचं ब्रीडिंग कसं केलं जातं, त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन कसं होतं आणि ते व्यवस्थितपणे कसे त्यांची लागवड वगैरे करायची, लागवड वगैरे केल्यानंतर त्याचं मार्केटिंग कसं केलं जातं, त्यासाठी इथं बायोलॉजीमध्ये एक ब्रांच आहे की ज्याच्यामध्ये फक्त फ्लॉवरचा स्टडी केला जातो. तर दॅट ब्रांच इट इज नोन ॲज द फ्लोरिकल्चर. ओके, त्याला फ्लोरिकल्चर म्हटलं जातं. त्यानंतर इट इज द साईट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन द अँजिओस्पर्म. ओके, जे अँजिओस्पर्म आहेत म्हणजे फ्लॉवरिंग प्लांट आहेत, त्या फ्लॉवरिंग प्लांटमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होण्याची जी साईट आहे ती म्हणजे कुठली आहे, इट इज द फ्लॉवर. ओके, त्यानंतर टू बायोलॉजिस्ट फ्लॉवर इज मॉर्फोलॉजिकल अँड एम्ब्रिओलॉजिकल मार्व्हल्स. ओके, आता जे बायोलॉजिस्ट आहेत की जे वेगवेगळ्या प्लांटचे जे ग्रुप आहेत, ओके, फॉर एक्झाम्पल थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा वगैरे, त्यांच्यामध्ये जर स्टडी करत असताना त्यांच्यामध्ये डिव्हायडेशन करायचं असेल, ओके, आता ब्रायोफाइट्स कुठले, टेरिडोफाइट्स कुठले, अँजिओस्पर्म कुठले, हे स्टडी करत असताना वेगवेगळे कॅरेक्टर्स घेतले जातात पहा, आणि ते कॅरेक्टर घेऊन त्या कॅरेक्टरनुसार त्यांचं डिफरन्सिएशन केलं जातं. तसंच इथे अँजिओस्पर्मिक जे प्लांट आहे किंवा बऱ्यापैकी जे प्लांट्स आहेत त्या प्लांटचा स्टडी करत असताना मॉर्फोलॉजिकली असेल म्हणजे एक्सटर्नल कॅरेक्टर असतील किंवा एम्ब्रिओलॉजिकल म्हणजे त्यांच्यामध्ये सीड्स डेव्हलप होत असताना, फ्लॉवर डेव्हलप होत असताना, फ्रूट डेव्हलप होत असताना याच्यामध्ये कुठले कुठले स्ट्रक्चर चेंजेस होणार आहेत ते स्ट्रक्चर पाहण्यासाठी हे बायोलॉजीमध्ये यूज केलं जातं. ओके, त्यानंतर C.F. वुल्फ इट इज द फादर ऑफ प्लांट एम्ब्रिओलॉजी. हे ऑब्जेक्टिव्ह साठी लक्षात ठेवा, द फादर ऑफ प्लांट एम्ब्रिओलॉजी, की जे काही पूर्ण फ्लॉवरिंग प्लांटमध्ये त्याच्यामध्ये फ्लावर कसं डेव्हलप होतं, त्याच्यापासून फ्रूट कसे डेव्हलप होतात, सीड्स कसे डेव्हलप होतात, त्यांची जी प्रोसेस आहे ती सगळी पहिल्यांदा C.F. वुल्फ या सायंटिस्टने डिस्कवर केलेली आहे. त्यानंतर द प्रोफेसर P. माहेश्वरी इट इज द फादर ऑफ इंडियन प्लांट एम्ब्रिओलॉजी. ओके, तर इंडियामधले सायंटिस्ट आहेत हे प्रोफेसर P. माहेश्वरी यांनी इंडियनमध्ये म्हणजे इंडियामध्ये असणारे जे काही अँजिओस्पर्मिक प्लांट आहेत त्यांचा स्टडी त्याच्यामध्ये केलेला आहे, म्हणून त्यांना फादर ऑफ इंडियन प्लांट एम्ब्रिओलॉजी म्हटलं जातं. ती फक्त नावं त्याच्यामध्ये लक्षात ठेवा. ओके, तर त्यांनी P. माहेश्वरी यांनी एक बुक लिहिलेला आहे, अन इंट्रोडक्शन टू एम्ब्रिओलॉजी ऑफ अँजिओस्पर्म. ओके, तर त्याच्यामध्ये फ्लावर कसं डेव्हलप होतं, ओके, त्यानंतर त्याच्यामध्ये कुठले स्ट्रक्चर होतात, कुठल्या स्टेप नंतर कुठली स्टेप होते, पूर्णपणे त्याच्यामध्ये सीड डेव्हलप होईपर्यंत किंवा सीड डेव्हलप झाल्यानंतर त्याचं जर्मिनेशन कसं होतं, म्हणजे त्याची जी पूर्ण डेव्हलपमेंट आहे फ्लावरची ती सगळी डेव्हलपमेंट त्यांनी त्या एका बुकमध्ये लिहून ठेवलेली आहे. आणि त्या बुकचं नाव आहे ते म्हणजे इंट्रोडक्शन टू एम्ब्रिओलॉजी ऑफ द अँजिओस्पर्म. ओके, आता इथे पहा की हा एक अशा प्लांट बद्दल मी तुम्हाला सांगणार आहे आता, ते म्हणजे की इट इज द कॅप्सेला. आता हे कॅप्सेला काय आहे, तर कॅप्सेला हे एक प्लांट आहे. ओके, हे असं प्लांट तुम्ही बघितलेलं असेल पहा, ते विंटर सीझन मध्ये सगळीकडे असतं. तर जे काही एम्ब्रिओलॉजीचा स्टडी झाला, P. माहेश्वरी असेल किंवा वुल्फ असेल, ह्या सायंटिस्टने जे काही स्टडी केलेला आहे तो स्टडी पहिल्यांदा ह्या प्लांट वरती केलेला आहे. इट इज नोन ॲज द सेपर्ट्स प्लांट सुद्धा त्याला म्हटलं जातं. आता हे जे प्लांट आहे त्या प्लांटमध्ये सगळा स्टडी केला, म्हणजे त्याचे फ्लावर कसे डेव्हलप होतात, त्याच्यामध्ये फ्रूट कसे, सीड्स कसे डेव्हलप होतात, आणि त्यानंतर मग अँजिओस्पर्मची जी एम्ब्रिओलॉजी आहे ती एम्ब्रिओलॉजी त्याच्यामध्ये स्टडी केली किंवा त्याचं जे काही स्टेप्स असतील त्या स्टेप सगळ्यानंतर ह्याचा स्टडी करून मांडलेला आहे. ओके, म्हणून दिस प्लांट इट इज नोन ॲज द टिपिकल अँजिओस्पर्म. ओके, हे ऑब्जेक्टिव्हला लक्षात ठेवा, भरपूर वेळा विचारलेलं आहे. टिपिकल अँजिओस्पर्म इट इज द कॅप्सेला. ओके, आता हे कॅप्सेला जे आहे ते म्हणजे इट इज द अॅन्युअल प्लांट आहे अँड द इट इज ग्रो ॲज द वीड इन अ विंटर सीझन. वीड म्हणून किंवा तण म्हणून ते सगळीकडे विंटर सीझन मध्ये ग्रो होतं. इट इज द हेट्रोपोरस. हेट्रो मीन्स डिफरंट, देर इज फ्रॉम द पोरस. पोरस म्हणजे पोर फॉर्मेशन. तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे पोर्स फॉर्म होतात. तर दोन टाईपचे स्पोर्स फॉर्म होतात. एक आहे ते म्हणजे मेल स्पोर आणि फिमेल स्पोर. नाव द मेल स्पोर इट इज द मायक्रोस्पोर, की ज्याला पोलन ग्रेन म्हटलं जातं.
आणि फिमेल स्पोर इट इज द मेगास्पोर. इट इज नथिंग बट द एगा सेल. ओके, तर जसं अँजिओस्पर्म मध्ये ओके त्याच्यामध्ये पोलन ग्रेन तयार होतात किंवा एग तयार होतं, ते सेम ह्याच्यावरूनच स्टडी करूनच ते मांडलेलं आहे. ओके, म्हणून या प्लांटला टिपिकल अँजिओस्पर्म म्हटलं जातं, हे याच्यामध्ये लक्षात ठेवा. त्यानंतर ऑल दी प्लांट एम्ब्रिओलॉजी स्टडीड इन कॅप्साइला. कॅप्साइला मधली सगळी एम्ब्रिओलॉजी स्टडी केलेली आहे आणि त्याच्यावरून अँजिओस्पर्मची एम्ब्रिओलॉजी मांडलेली आहे. ना आता फ्लावर स्ट्रक्चर आता आपण बघूया, ते म्हणजे फ्लावरचं स्ट्रक्चर. आता जे फ्लावर जे आहे त्या फ्लावर मध्ये वेगवेगळे पार्ट्स असतात. हे यात तुम्हाला ऑलरेडी झालेलं असेल, 11वीला हा पार्ट होता की त्याच्यामध्ये फ्लावर अनाटॉमी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट होतं, त्याच्यामध्ये हे फ्लावरचं स्ट्रक्चर होतं पहा. तर त्यामध्ये तुम्ही बघितलेलं असेल, तर फ्लावर असेल तर त्या फ्लावरमध्ये 2 पार्ट्स असतात. एक म्हणजे नॉन इसेन्शियल रोल आणि इसेन्शियल रोल. ओके, नॉन इसेन्शियल पार्ट आपण असं कन्सिडर नॉन इसेन्शियल पार्ट की जो कसा असणार आहे, स्टराईल, की दॅट इज नॉट प्रोड्यूस द एनी रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर, म्हणजे त्याच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर मध्ये इन्व्हॉल्व नाहीये असं सरी ओके सपोर्ट करणारा आहे. आणि नॉन रिप्रोडक्टिव्ह पार्ट की ज्याच्यामध्ये कुठल्या पद्धतीचं काय होत नाही, रिप्रोडक्शन होत नाही, असे जे फ्लावर मध्ये असणारे पार्ट्स आहेत. आता ते 2 पार्ट्स असतात, एक म्हणजे कॅलेक्स आणि दुसरा आहे कोरोला. त्यानंतर इसेन्शियल रोल मध्ये इट इज द फर्टाईल, इसेन्शियल टू दी सेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके, सेक्शुअल रिप्रोडक्शन साठी इसेन्शियल असते आणि त्यामुळं इट इज इन्व्हॉल्व इन द रिप्रोडक्टिव्ह पार्ट. ओके, ते रिप्रोडक्टिव्ह पार्ट म्हणून इन्व्हॉल्व असते. तर त्याच्यामध्ये 2 पार्ट आहेत, एक म्हणजे अँड्रोसियम आणि गायनोसियम. ओके, तर हे टिपिकल फ्लावरचं स्ट्रक्चर आहे. तर ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा कुठले कुठले पार्ट्स आहेत आणि कुठल्या पार्टला काय म्हणायचं. इथे फॉर एक्झाम्पल दॅट इज द वन ब्रांच ऑफ द स्टेम. ही स्टेमची एक ब्रांच आहे. ओके, हा काय आहे, स्टेम आहे. तर त्या स्टेमच्या ब्रांच पासून जे ब्रांच फ्लावरकडे जातं आणि जे फ्लावरला अटॅच असणार आहे इट इज नोन ॲज द पेडिंकल. ओके, त्याला काय म्हणायचं, पेडिंकल. त्या पेडिंकलचा पार्ट जिथे फ्लावरला अटॅच होतो हा जो पार्ट आहे इट इज नोन ॲज द रिसेप्टॅकल. ओके, त्याला रिसेप्टॅकल म्हटलं जातं. इट इज ऑल्सो नोन ॲज द थॅलॅमस. ओके, त्याला थॅलॅमस सुद्धा म्हटलं जातं. त्या थॅलॅमस पासून पहा की देर इज अराइज द वन लीप लाईक स्ट्रक्चर, एक असं पेयर्ड लीप लाईक स्ट्रक्चर दोन्ही बाजूनी अराइज होतं. इट इज नोन ॲज द सेपल्स. ओके, तर त्याला सेपल्स म्हटलं. पेयर्ड एकच पेयर असतं असं नाही, तर त्याचा नंबर जो आहे तो वेगवेगळा असू शकतो. बरं, मोनोकॉट आणि डायकॉट प्लांट मध्ये सुद्धा ते वेगवेगळं असतं. ओके, त्या सेपल्सला म्हटलं जातं कॅलेक्स. ओके, त्याला कॅलेक्स म्हटलं जातं. त्यानंतर ज्या फुलाच्या पाकळ्या आहेत ब्राईटली कलर्ड आपल्याला दिसतात त्याला म्हटलं जातं पेटल्स. इट इज ऑल्सो नोन ॲज द कोरोला. इथे कॅलेक्स आणि कोरोला या दोघांना मिळून इट इज नोन ॲज द पेरियांथ. त्याला पेरियांथ म्हटलं जातं. ओके, त्यानंतर at the inner side there is containing the 2 main parts. One is the androecium. It is also known as the male gametophyte. त्याला मेल गॅमेटोफाइट म्हटलं जातं. आणि सेकंड पार्ट जो आहे मोस्ट इम्पॉर्टंट इट इज द गायनोसियम. इट इज द गायनोसियम. ओके, वरती आहे इथे. इट इज नोन एज गायनोसियम और इट इज कॉल्ड एज द फिमेल गॅमेटोफाइट. ओके, तर त्याला फिमेल गॅमेटोफाइट सुद्धा म्हटलं जातं. आता इथे पहा की जो मेल गॅमेटोफाइट किंवा एंड्रोसियमचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये 2 पार्ट आहेत. एक म्हणजे इथे असं वरती एक बल्बस स्ट्रक्चर आहे, इट इज नोन एज द अँथर. आणि त्याला खाली एक असा सपोर्टिंग पार्ट आहे, इट इज नोन एज द फिलामेंट. ओके, अँथर आणि फिलामेंट या दोघांना मिळून म्हटलं जातं स्टेमेन. दिस स्टेमेन इट इज ऑल्सो नोन एज द एंड्रोसियम किंवा मेल गॅमेटोफाइट. त्याचे नेमिंग लक्षात ठेवा, मेल गॅमेटोफाइट, एंड्रोसियम, स्टेमेन. ओके, स्टेमेन मध्ये 2 पार्ट असणार, एक म्हणजे अँथर आणि फिलामेंट. ओके, त्यानंतर जो सेंट्रल पार्ट आहे इट इज known as the gynosium or the female gametophyte. It is also known as a pistil. ओके, त्याला पिस्टल म्हटलं जातं. आता पिस्टल मध्ये 3 मेन पार्ट्स आहेत. एक म्हणजे जो अप्पर मोस्ट पार्ट आहे इट इज नोन ॲज स्टिग्मा. ओके, त्याला स्टिग्मा म्हटलं जातं. जो मिडल पार्ट आहे इट इज द स्टॉक लाईक जे स्ट्रक्चर आहे इट इज नोन ॲज द स्टाईल. आणि खाली जे असणारं बल्बस स्ट्रक्चर आहे इट इज नोन ॲज द ओव्हरी. ओके, त्याला ओव्हरी म्हटलं जातं. आणि ओव्हरीच्या आतमध्ये देर इज प्रेझन्स ऑफ द राउंडेड ओव्हिल्स. ओके, तिथं ओव्हिल्स आहेत पहा. ओके,
ते स्ट्रक्चर हे उरीच्या आतमधलं जे स्ट्रक्चर आहे ते आपण ते पुढे बघूया, आपल्याला पुढे येणार आहे ते. आतापर्यंत एवढे पार्ट ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा. त्यानंतर फ्लावर जे आहे इन द प्लांट्स मध्ये इट इज मॉडिफाईड शूट. ओके, म्हणजे शूटचा जो पार्ट आहे तो शूटचा पार्ट हा मॉडिफाय झालेला आहे. कशामध्ये? फ्लावर मध्ये. आता तो कसा मॉडिफाय झालेला आहे तो आपण ह्याच्यामध्ये बघूया ना. दिस फ्लावर इट इज हायली मॉडिफाईड शूट बिईंग नोड्स अँड मॉडिफाईड फ्लोरल लिव्स. आता याच्यामध्ये पहा की जर आपण स्टेमचा जर पार्ट बघितला तर त्या स्टेमच्या पार्ट मध्ये काय असतात? देर इज कंटेनिंग द नोड्स अँड इंटरनोड्स. हे ऑलरेडी तुम्ही 11वीला बघितलेलं असेल. ओके, त्याच्यामध्ये नोड असतात आणि इंटरनोड असतात. त्यामधलीच एक ब्रांच आहे. ओके, म्हणजे स्टेमचा जो किंवा शूटचा जो पार्ट आहे त्यापासूनच कोण अराईज होणार आहे? फ्लावर अराईज होणार आहे. त्यामुळं त्या फ्लावरचं जे स्ट्रक्चर आहे त्या फ्लावरच्या स्ट्रक्चर मध्ये सुद्धा काय असणार? नोड आणि इंटरनोड सुद्धा असणार आहे. त्यामुळं शूटचा पार्ट तो कशामध्ये पुढे मॉडिफाय झालेला आहे? इट इज मॉडिफाईड इनटू द फ्लावर मध्ये मॉडिफाय झालेला. त्याचबरोबर जे लिव्ज आहेत त्या लिव्हचं सुद्धा मॉडिफिकेशन तिथं कशामध्ये झालेलं आहे? फ्लावरच्या स्ट्रक्चर मध्ये झालेलं आहे. ओके, इट इज बॉर्न ऑन अ शूट और लॉंग स्टॉक लाईक स्ट्रक्चर. इट इज नोन ॲज द पेडिंकल. आता फ्लावर जे आहे ते फ्लावर हे कशावरती तयार होतं? इट इज द वन स्टॉक लाईक लॉंग स्ट्रक्चर. ओके, एक असं लॉंग स्टॉक लाईक स्ट्रक्चर आहे. इट इज नोन ॲज द पेडिंकल. ओके, त्याला पेडिंकल म्हटलं जातं. आणि त्या पेडिंकलच्या वरती तिथं काय होणार आहे? देर इज फ्रॉम द फ्लावर. ओके, आता जे पेडिंकलचा जो पार्ट आहे त्या पेडिंकलच्या पार्टच्या वरती अप्पर रिजनला जर आपण बघितलं तर देर इज द वन स्वेलिंग रिजन. म्हणजे पेडिंकल काय झालेला आहे पहा, इथं स्वेल झालेला आहे. नाउ दॅट स्वेलिंग रिजन इट इज नोन ॲज द रिसेप्टॅकल. त्याला काय म्हटलं जातं? रिसेप्टॅकल. और इट इज ऑल्सो नोन ॲज द थॅलामस किंवा इट इज नोन ॲज द टोरस. ओके, त्याला टोरस सुद्धा म्हटलं जातं, रिसेप्टॅकल किंवा थॅलामस. ओके, आता जो थॅलामस आहे त्या थॅलामस मध्ये देर इज कंटेनिंग द 4 नोड्स. 4 नोड्स असतात आणि त्या 4 नोड्स पासून देर इज डेव्हलप द फ्लावर. ओके, फ्लावरचे जे 4 पार्ट्स आहेत ते 4 पार्ट्स त्याच्यामध्ये डेव्हलप झालेले आहेत. फ्रॉम दिस थॅलामस देर इज अराईज द फर्स्ट नोड जो आहे त्याच्यामध्ये पहिला जो नोड असणार आहे तो नोड जर आपण बघितला की त्याच्यापासून काय अराईज होतं? देर इज अराईज द कॅलेक्स. ओके, त्याच्यामध्ये कॅलेक्स म्हणजे जो बाहेरचा असणारा सेपलचा पार्ट आहे तो सेपलचा पार्ट अराईज होतो. त्यानंतर सेकंड नोड जे आहे त्या सेकंड नोड पासून देर इज अराईज द कोरोला, म्हणजे जे पेटल्स आहेत ते पेटल्स त्याच्यापासून अराईज होतात. थर्ड पार्ट जो आहे त्या थर्ड पार्ट पासून अँड्रोसियम म्हणजे स्टेमेन अराईज होतं. आणि फोर्थ नोड जे आहे ते फोर्थ नोड पासून गायनोसियम मीन्स म्हणजे इट इज द कार्पेल त्याच्यामध्ये अराईज होतात. आता हे चारही नोड जे आहे ते चारही नोड्स ह्या थॅलामस मध्ये कसे अरेंज असतात? इट इज इन अ सर्क्युलर मॅनर. ओके, जर समजा इथे आपण थॅलामस आहे त्या थॅलामसचं जर सेक्शन घेतला आपण त्या सेक्शन मध्ये कसं दिसेल? असं स्ट्रक्चर दिसेल. ओके, तर त्याच्यावरती हे चारही जे स्ट्रक्चर आहे ते कसे अराईज होणार आहेत पहा. ऍट द फ्रॉम द सेंटर. म्हणजे इथं फ्लावर जर आपण बघितलं सेंटरला कोण असणार? कार्पेल. त्याच्या बाहेर कोण असणार आहे? स्टेमेन. त्याच्या बाहेर असणार आहे ते म्हणजे पेटल. त्याच्या बाहेर असणार आहे ते म्हणजे सेपल्स. ओके, तर फक्त इथं लक्षात ठेवा की जे फ्लावर आहे फ्लावर इट इज द मॉडिफाईड शूट अँड द मॉडिफाईड फ्लोरल लिव्हचा पार्ट त्याच्यामध्ये आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये प्रत्येक एक स्ट्रक्चर जे आहे ते स्ट्रक्चर आपण त्याच्यामध्ये बघूया. फर्स्ट स्ट्रक्चर दॅट इज द कॅलेक्स. ओके, कॅलेक्स तरी माहिती आहे. कॅलेक्स इट इज द आउटर मोस्ट फ्लोर, सगळ्यात बाहेरचा जो पार्ट आहे. फॉर एक्झाम्पल इथं जर आपण एक फ्लावर घेतलं, ओके, रोज आहे, रोज फ्लावर आहे, त्या रोज फ्लावरच्या बाहेर असं लीप लाईक जे स्ट्रक्चर असणार आहे. ओके, लिफी स्ट्रक्चर जे असतं, ओके, पानासारखं जे स्ट्रक्चर असतं त्या स्ट्रक्चरला म्हटलं जातं कॅलेक्स. ओके, दिस कॅलेक्स इट इज द ग्रीन लिफी स्ट्रक्चर. ओके, लिप सारखं स्ट्रक्चर आहे. इट इज ऑल्सो नोन ॲज द सेपल्स. ओके, त्याला सेपल्स म्हटलं जातं. त्यानंतर दिस सेपल, जेवढे सेपल्स आहेत सगळे सेपल्स असतील त्या सगळ्या सेपल्सला मिळून म्हणायचं कॅलेक्स. ओके, जर समजा इथे याच्यामध्ये 4 पेयर्स असतील किंवा 5 पेयर्स असतील त्या सगळ्यांना मिळून काय म्हटलं जातं? कॅलेक्स म्हटलं जातं. आता व्हॉट इज द मेन फंक्शन ऑफ द कॅलेक्स? तर इट इज हेल्प टू प्रोटेक्ट द अनओपन बड. आता ज्यावेळी फ्लावर तयार होत असतं पहा
फ्लावर तयार होत असताना तुम्ही बघितलं असेल. ओके, फॉर एक्झाम्पल रोज असेल पहा. आता हे रोज काही तयार होत असताना डायरेक्टली ह्याच्यामध्ये जे काही त्याचे पेटल्स आहेत ते पेटल्स बाहेर नाही आहेत, तर ते कसं असतं, असं क्लोज्ड असतं पहा. आणि साईडनं जर आपण बघितलं तर त्याच्यावरती कॅलेक्स जे आहे ते कॅलेक्स पूर्णपणे त्याला प्रोटेक्ट करत असतं किंवा पूर्णपणे कव्हर करतं. म्हणजे आतमधले जे काही स्ट्रक्चर आहे ड्युरिंग द अनओपनड बर्ड मध्ये किंवा फ्लोरल बर्ड जो आहे, ओके, फ्लावर तयार होण्याचा जो बर्ड असणार आहे त्या बर्डला प्रोटेक्शन करण्याचं काम हे कॅलेक्स करतं. त्यानंतर इट इज सिंथेसिस द फूड ऑफ द प्लांट बॉडी व्हेन ग्रीन इन कलर. आता याच्यामध्ये पहा कसा दिसणार आहे, ग्रीन कलर दिसतं. हिन्स इट इज कंटेनिंग द क्लोरोफिल पिगमेंट. क्लोरोफिल पिगमेंट असल्यामुळे विथ द हेल्प ऑफ द फोटोसिंथेसिस दे आर प्रिपेअर द फूड. तिथं फूड सुद्धा तयार केलं जातं. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे इट इज द कोरोला. कोरोला की जिला आपण मराठीमध्ये पाकळ्या म्हणतो पहा, फुलाच्या असणाऱ्या पाकळ्या असतील. ओके, इट इज द ब्राईट इन कलर. त्याचा कलर पहा कसा आहे, ब्राईटली आहे. म्हणजे त्याचा वेगवेगळा कलर त्याच्यामध्ये असू शकतो. प्रत्येक फ्लावर मध्ये त्याचा जो कलर आहे तो वेगवेगळा असतो. सेकंड होल इज द कंपोज ऑफ द पेटल्स. ओके, सेकंड रोल आहे किंवा सेकंड नोड पासून अराइज होतात. इट इज ब्राईटली कलर्ड, म्हणजे एकदम असं डार्क कलर असतं. आणि सगळे जे पेटल्स आहेत त्या सगळ्या पेटल्सना म्हटलं जातं इट इज नोन ऍज द कोरोला. ओके, त्याला कोरोला म्हटलं जातं. नंबर ऑफ सेपल्स अँड पेटल्स व्हेरीज. आता इथं लक्षात ठेवा की किती नंबर असणार आहे, सेपल्स असेल किंवा पेटल्स असेल, ते प्लांट मध्ये कशावरती ठरतं. इट इज डिपेंड अपॉन द दिस प्लांट व्हॉट एव्हर इट इज द मोनोकॉट ऑर डायकॉट. ते प्लांट हे मोनोकॉट आहे का डायकॉट आहे त्याच्यावरती ठरतं. ओके, जर समजा इफ दॅट प्लांट इज द मोनोकॉट असेल तर पेटलचा नंबर किती असतो, इट इज द 3. त्याच्यामध्ये 3 असतील और मल्टिपल्स ऑफ द 3. ओके, किती असणार आहेत हे लक्षात ठेवा. 3 असतील किंवा 3च्या पटीमध्ये असतील. त्यानंतर इन अ डायकॉट मध्ये द नंबर ऑफ पेटल्स इज 4 or 5 और इट इज द मल्टिपल्स ऑफ 4 or 5. म्हणजे 5 असणार आहेत किंवा 4 असतील किंवा त्याच्या मल्टिपल्स मध्ये असतील. आता तुम्हाला असा क्वेश्चन ह्याच्यामध्ये विचारू शकतील की सपोज देर इज द वन प्लांट, एक प्लांट आहे की ज्याच्यामध्ये 3 पेयर्ड मध्ये किंवा 3च्या मल्टिपल मध्ये असे तुम्हाला नंबर देतील किंवा 4 किंवा 5च्या मल्टिपल मध्ये नंबर देतील. ह्यामधले कुठले त्याच्यामध्ये मोनोकॉट आहेत आणि डायकॉट आहेत ते आयडेंटिफाय करायला सांगतील. ओके, त्या अशा पद्धतीचे क्वेश्चन ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर टुगेदर द कॅलेक्स आणि कोरोला इट इज नोन ऍज द पेरिया. आपण ते ऑलरेडीच बघितलंय पहा, कॅलेक्स आणि कोरोला या दोघांना मिळून काय म्हटलं जातं, पेरियांत म्हटलं जातं. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे तो म्हणजे मेल गॅमेटोफाइट. ओके, आता फ्लावर जर आपण बघितलं, जो काही पेटल्स आहेत, ओके, पेटल जे असणार आहे त्या पेटलच्या आतमध्ये जो थर्ड होल आहे, त्या थर्ड होल इट इज नथिंग बट द एंड्रोसियम. ओके, इट इज ऍक्ट ऍज द मेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर. मेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर म्हणजे मेल गॅमेट जे काही प्लांट मध्ये असणार आहेत. मेल गॅमेट कोण आहेत, दिस आर द पोलन ग्रेन. लक्षात ठेवा, पोलन ग्रेन आहेत आणि ते पोलन ग्रेन कुठे तयार होतात, इट इज इन अ एंड्रोसियम मध्ये तयार होतात. ओके, ना इट इज ऑल्सो नोन ऍज एंड्रोसियम किंवा त्याला स्टेमेन सुद्धा म्हटलं जातं. आता देर इज कंटेनिंग द 2 पार्ट्स. त्या स्टेमेन मध्ये 2 पार्ट आहेत. एक म्हणजे देर इज द फिलामेंट. ओके, आता इथे पहा, हा जो पूर्ण पार्ट आहे की इथंच त्याचं लार्ज स्ट्रक्चर आहे मॅग्निफाय केलेलं. तर इथे काय असणार, जो वरचा जो पार्ट आहे इट इज नोन ऍज द अँथर. त्याला अँथर म्हटलं जातं. आणि त्याला सपोर्ट करणारा जो काही फिलामेंटल पार्ट अटॅच आहे इट इज नोन ऍज द फिलामेंट. ओके, तर त्याला फिलामेंट म्हटलं जातं. फिलामेंटचं मेन फंक्शन आहे की जे अँथर जे आहे त्या अँथरला काय करायचं, सपोर्ट करण्याचं काम करतं. ओके, त्यानंतर अँथर इट इज द पोलन ग्रेन प्रोड्युसिंग पार्ट किंवा जो काही मेल गॅमेट असणार आहे ते मेल गॅमेट प्रोड्यूस करणारे सगळ्या सेल्स असतील त्या सेल्स ह्याच्यामध्ये असतात. त्या सेल्समध्ये डिवायडेशन होतं आणि तिथे पोलन ग्रेन्स तयार होतात. ते कसे तयार होतात आपण पुढच्या लेक्चरमध्ये त्याच्यामध्ये बघणार आहोत, त्यामध्ये आपण डिटेलमध्ये बघूया. तर इथं फक्त लक्षात ठेवा की अँड्रोसियम मध्ये 2 पार्ट असतील, वन इज द फिलामेंट आणि दुसरा असणार आहे ते म्हणजे अँथर. त्यानंतर नेक्स्ट आहे गायनोसियम. इट इज नोन ऍज द फिमेल गॅमेटोफाइट बिकॉज इट इज प्रोड्यूस द एग्स. ओके, त्याच्यामध्ये एग्स तयार केले जातात. ते कसे तयार होतात ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. त्यानंतर इट इज द इनरमोस्ट रोल फिमेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर. इट इज ऑल्सो नोन ऍज द पिस्टल. ओके, त्याला पिस्टल म्हटलं जातं.
आता याच्यामध्ये अ सिंगल युनिट इट इज नोन ॲज द कार्पेल. ओके, तर काही प्लांटमध्ये जे काही पिस्टल आहे किंवा गायनोसियम आहे ते एकच असतात असं नाही, एकापेक्षा जास्त सुद्धा असू शकतं. आणि त्यातलं एक जे युनिट आहे त्या एका युनिटला म्हटलं जातं कार्पेल. आणि एका कार्पेलमध्ये देर आर द 3 मेन पार्ट. फॉर एक्झाम्पल दिस इज द 1 कार्पेल. एक हा कार्पेल आहे, तर एका कार्पेलमध्ये 3 पार्ट असणार. एक म्हणजे वरचा जो पार्ट आहे इट इज नोन ॲज द स्टिग्मा. आता हा जो स्टिग्मा आहे इट इज द रिसेप्टिव्ह पार्ट ऑफ द कार्पेल. रिसेप्टिव्ह म्हणजे काय, काहीतरी रिसीव्ह करणारा पार्ट. तर तो काय करतो, जे काही मेल गॅमेट आहे म्हणजे पोलन ग्रेन्स आहे ते पोलन ग्रेन्स रिसीव्ह करण्याचं काम हे स्टिग्मा करतं, म्हणून त्याला रिसेप्टिव्ह पार्ट ऑफ द कार्पेल म्हटलेलं आहे. त्यानंतर देर इज द 1 स्टॉक लाईक स्ट्रक्चर. हा मधला एक स्टॉक लाईक स्ट्रक्चर आहे पहा, विच आर जॉईन द स्टिग्मा. आणि त्या खाली असणारं ओव्हिल जे आहे त्या दोघांना जॉईन करतं. तो मधला जो पार्ट आहे त्याला म्हणायचं स्टाईल. ओके, त्यानंतर खाली काय असणार आहे, 1 स्वोलन बेसल पार्ट किंवा राउंडेड असा एक पार्ट त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. इट इज नोन ॲज द ओव्हिल, सॉरी ओव्हरी. ओके, त्याला काय म्हटलं जातं, ओव्हरी. आणि त्या ओव्हरीच्या आतमध्ये देर इज कंटेनिंग द ओव्हिल्स. तिथे काय आहेत, ओव्हिल्स आहेत. आता ते ओव्हिल्स कसे तयार होतात, किती असतात, ओके, त्याच्यामध्ये काय काय स्ट्रक्चर असतं ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये त्यामध्ये बघणार आहोत. आता फक्त इथं लक्षात ठेवा की जे गायनोसियम आहे किंवा फिमेल गॅमेटोफाइट आहे त्याच्यामध्ये 3 मेन पार्ट असतील, स्टिग्मा, स्टाईल अँड द ओव्हरी. आणि ओव्हरीज मध्ये देर इज प्रोड्यूस द एग. ओके, जे फिमेल गॅमेट आहे, एग जे आहे ते त्याच्यामध्ये तयार केलं जातं. अ फ्लावर मे हॅव 1 or मल्टिपल कार्पेल. ओके, एका फ्लावर मध्ये जर बघितलं किंवा वेगवेगळे, ते कशावरती डिपेंडेंट असणार आहे, ते कुठलं प्लांट आहे. त्या प्लांटमध्ये काहीमध्ये एकच कार्पेल असतं, तर काहीमध्ये एकापेक्षा जास्त कार्पेल त्याच्यामध्ये असणार आहे. तर बुकमध्ये पहा की त्याच्यामध्ये एक ऍक्टिव्हिटी आहे तुमच्यासाठी की तिथं लेबल द पार्ट्स ऑफ द फ्लावर इन अ गिव्हन डायग्राम. ओके, आणि त्याच्यामध्ये इथं मार्किंग केलेलं आहे. ओके, आता तुम्हाला सगळ्यांना हे समजलेलं असेल कुठले कुठले पार्ट्स आहेत, तर तुम्ही ते त्याच्यामध्ये भरा. मी याच्यामध्ये फिल केलेले आहेत पहा. ओके, याच्यामध्ये हा एंथरचा पार्ट आहे, हा फिलामेंटचा पार्ट आहे, हे पेटल्स आहेत, हे सेपल्स आहेत. ओके, ह्या आतमध्ये काय असतात, ओव्हिल्स असतात. त्यानंतर हे सुद्धा ओव्हिल आहे. त्यानंतर हा पार्ट जो आहे तो स्टाईलचा आहे, हा स्टिग्माचा असेल, हा ओव्हरीचा आहे. ओके, तर असे ही ऍक्टिव्हिटी जी आहे ती ऍक्टिव्हिटी तुमच्या बुकमध्ये लिहून ठेवा. त्यानंतर नेक्स्ट इथे एक दिलेलं आहे पहा, ऑलवेज रिमेंबर म्हणून एक पार्ट बुकमध्ये दिलेला आहे. तर त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की पहा, डिप्लॉइड स्पोरोफाइट इज द प्रोमिनंट प्लांट बॉडी इन ऑल एंजिओस्पर्म. सगळ्या एंजिओस्पर्म मध्ये, वेअर एज मियोसिस टेक्स प्लेस टू प्रोड्यूस हेप्लॉइड स्पोर्स फ्रॉम गॅमेटोफाइट. गॅमेटोफाइट आर कन्सिडरली रिड्यूस अँड डेव्हलप विदिन द फ्लावर, दे प्रोड्यूस द गॅमेट. म्हणजे काय, तर हा जो पार्ट आहे, हा पार्ट हा 11वी मधला आहे. तर 11वी मध्ये एक 3rd चॅप्टर होता पहा, किंगडम प्लांटी. त्या किंगडम प्लांटी मध्ये जो शेवटचा पार्ट होता, ओके, अल्टरेशन्स ऑफ द जनरेशन इन द प्लांट म्हणून एक पॉइंट होता पहा. ते त्याच्यामध्ये वेगवेगळ्या अशा सायकल्स होत्या. ओके, तर त्यामधला हा पार्ट आहे. तर अँजिओस्पर्मिक जे प्लांट असतात त्या अँजिओस्पर्मिक प्लांटची जी पूर्ण लाईफ सायकल आहे त्या लाईफ सायकल मध्ये 2 फेजेस असतात. एक म्हणजे स्पोरोफायटिक फेज आणि दुसरी आहे ती म्हणजे गॅमेटोफायटिक फेज. आता गॅमेटोफायटिक फेज मध्ये काय होणार, दे इज प्रोड्यूस द गॅमेट. ओके, आता इथे अँजिओस्पर्मिक प्लांट मध्ये काय होतं, द फ्लावर, जे फ्लावर आहे त्या फ्लावर मध्ये देर इज द मियोसिस. तिथे मियोसिस होतं. ओके, फ्लावर मध्ये काय असणार आहे, मेल गॅमेटोफाइट आणि फिमेल गॅमेटोफाइट. आणि जे मेल गॅमेटोफाइट आहे, ओके, फॉर एक्झाम्पल देर इज द अँथर. जो अँथर आहे त्या अँथर मध्ये काय होतं, मियोसिस होतं. आणि मियोसिस होऊन देर इज प्रोड्यूस द मायक्रोस्पोर्स. म्हणजे 2 स्पोर्स तयार केले जातात. एक म्हणजे मायक्रोस्पोर आणि दुसरा असणार आहे ते म्हणजे इट इज द मेगास्पोर. ओके, मेगास्पोर म्हणजे काय, देर इज प्रोडक्शन ऑफ द एग. आणि मायक्रोस्पोर कुठला असणार आहे प्लांट मध्ये, इट इज द पोलन. ते पोलन असेल. म्हणजे इथे अँथर मध्ये आणि फिमेल गॅमेटोफाइटचा जो पार्ट आहे ओव्हरी मध्ये, तिथे काय होतं, मियोसिस होतं. तिथे काय तयार होणार, मेगास्पोर. आणि इकडे काय तयार होणार आहे, मायक्रोस्पोर. ओके, आता इथे मायक्रोस्पोर आणि मेगास्पोर त्याच्यामध्ये मायटोसिस होतं.
मायटोसिस होऊन देअर इज फ्रॉम द पोलन ग्रेन्स. ओके, तिथं एम्ब्रिओ सॅक तयार होईल, त्या एम्ब्रिओ सॅक मध्ये पोलन्स तयार होतील. ओके, आणि इकडे काय तयार होणार आहे, एग तयार होणार आहे. एग तयार झालं की त्यांचं फ्युजन होतं, झायगोट तयार होतो. झायगोट जे आहे त्या झायगोटची डेव्हलपमेंट होते. ओके, डेव्हलपमेंट होऊन देअर इज फ्रॉम द सीड्स. ओके, एम्ब्रिओ ची पूर्ण डेव्हलप झाली तर तिथं सीड्स तयार होतात. तयार झालेले सीड जे आहे ते परत काय होणार आहे, जर्मिनेट होणार आहे. जर्मिनेट झाल्यानंतर नवीन प्लांट तयार होईल आणि नवीन प्लांटला परत फ्लावर त्याच्यामध्ये येणार आहे. ते फ्लावर मॅच्युअर झाले की परत काय तयार होतं, परत त्याच्यामध्ये पोलन ग्रेन्स आणि एग्स तयार होईल. परत त्यांचं फर्टिलायझेशन होईल. म्हणजे ही जी पूर्ण सायकल आहे ती सायकल ही कंटिन्युअस होतच राहते. आता ह्याच्यामध्ये पण पहा की ही जर पूर्ण आपण सायकल घेतली तर त्याच्यामध्ये जी प्लांटची बॉडी असणार आहे ती डिप्लॉइड असेल का हेप्लॉइड असेल त्याच्यावरून त्याचे 2 फेजेस आपल्याला करता येतील. आता जर समजा मी फर्टिलायझेशन पासून मिओसिस पर्यंतचा वरचा सगळा पार्ट जर घेतो, फर्टिलायझेशन झालं, त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट असेल, सीड फॉर्मेशन, त्यानंतर सीड जर्मिनेशन, त्याने तयार झालेलं नवीन प्लांट आहे त्याची डेव्हलपमेंट झाली. डेव्हलपमेंट होऊन फ्लावर प्रोड्यूस होऊन ते मॅच्युअर होईपर्यंतचा जो पार्ट आहे तोपर्यंत त्या प्लांट मध्ये सगळ्या सेल जे असणार आहेत त्या सगळ्या सेल्स कसे असतात, इट इज द डिप्लॉइड. म्हणून त्या फेजला म्हणायचं स्पोरोफायटिक फेज. आणि ज्यावेळी फ्लावर तयार होतं त्यावेळी तिथं काय होतं, मिओसिस होतं. मिओसिस होऊन मायक्रोस्पोर, नंतर मेगास्पोर तयार होतं. देअर इज फ्रॉम द एग आणि पोलन ग्रेन तयार होतात. आणि इथंपर्यंतचा जर पार्ट आपण बघितला तिथे काय तयार झाले, हेप्लॉइड गॅमेट्स किंवा हेप्लॉइड सेल तयार होतात. ती जी फेज आहे त्याला म्हटलं जातं गॅमेटोफाइट, म्हणजे गॅमेट्स तयार झालेले आहेत. आता गॅमेटोफायटिक फेज झाली की स्पोरोफायटिक फेज होणार, स्पोरोफायटिक फेज झाली की गॅमेटोफायटिक फेज होणार. म्हणजे ह्या दोन्ही फेजेस ज्या प्लांट मध्ये आहेत त्या कशा आहेत, अल्टरनेट आहेत. म्हणजे स्पोरोफाइट झाल्यानंतर गॅमेटोफाइट होणार, गॅमेटोफाइट झाली तरच मग स्पोरोफाइट होणार. ओके, त्यामुळं इथं तोच पॉइंट इथे दिलेला आहे पहा, डिप्लॉइड स्पोरोफाइट. म्हणजे ही जी फेज असणार आहे डिप्लॉइड स्पोरोफाइट इज प्रोमिनंट प्लांट बॉडी. म्हणजे जे प्लांटचं बॉडीचं स्ट्रक्चर असेल, फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये रूट्स असतील, स्टेम असेल, लिव्ज असेल. ओके, तर तो जो काही पार्ट असणार आहे तो पार्ट हा कशामध्ये येणार आहे, इट इज इन अ स्पोरोफायटिक फेज वेअर मिओसिस टेक प्लेस टू प्रोड्यूस हेप्लॉइड स्पोर. आता इथं काय होतं त्याच्यामध्ये, मग मिओसिस होता, हेप्लॉइड स्पोर तयार झालाय. ओके, नाव इट इज फ्रॉम द गॅमेटोफाइट. तर तिथं काय तयार होणार आहे, कुठली फेज असेल, गॅमेटोफायटिक फेज. गॅमेटोफाइट आर कन्सिडरेबली रिड्यूस अँड डेव्हलप विथ इन द फ्लावर. आता हे जे सगळं जे होतं, म्हणजे पोलन ग्रेन तयार व्हायचं असेल किंवा एग तयार व्हायची असतील, ते सगळं कुठे होणार आहे, त्या फ्लावर मध्येच होणार आहे. आणि ते फ्लावर्स काय तयार करतं, गॅमेट तयार करतं. ओके, तर इथेपर्यंतचा जो पार्ट आहे तो पार्ट ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा. ओके, तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण जो पुढचा पॉइंट आहे याच्यामध्ये द स्ट्रक्चर ऑफ द अँथर. ओके, अँथर मध्ये पोलन ग्रेन कसे तयार केले जातात त्याचा पुढचाच पार्ट जो आहे तो आपण ह्याच्या नंतर कंटिन्यूस करणार आहे. तर पहा की आपल्याला जर फ्री ऑनलाईन लेक्चर किंवा MST CET ची जर तयारी आपण करत असाल, ओके, येणाऱ्या 2022 किंवा 23 साठी त्याचा मॉक टेस्ट, MCQ टेस्ट, प्रॅक्टिस टेस्ट किंवा थेरी टेस्ट जर आपल्याला पाहिजे असतील किंवा ह्याच्या PPT आहेत किंवा नोट्स वगैरे जे आहेत ते सगळं पाहिजे असेल तर बायोविज्ञानचं त्याच्यामध्ये टेलिग्राम ग्रुप आहे, व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि व्हॉट्सॲप मध्ये सुद्धा ग्रुप आहे. तर व्हॉट्सॲपचा जो काही क्लासरूम ID आहे आणि ह्या सगळ्यांची जी लिंक आहे ते डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिलेली आहे, त्याच्यामधून तुम्ही जॉईन होऊ शकता. आणि हे सगळं फ्री आहे, त्याच्यामध्ये काही तुम्हाला पेएबल काही नाहीये. ओके, तर लवकरात लवकर हे जे ग्रुप आहे त्याला जॉईन व्हा, म्हणजे येणारे पुढचे जे व्हिडिओज आहेत, ओके, किंवा पुढचे जे सगळे काही लेक्चर्स असतील त्यांचं नोटिफिकेशन वगैरे त्याच्यामध्ये देता येईल. आणि व्हॉट्सॲप वरती आपली जर संडेला वगैरे टेस्ट असते त्याचं नोटिफिकेशन ग्रुपवरती वगैरे सेंड केलं जाईल. ते टेस्ट तुम्ही फ्रीली देऊ शकता. त्याच्यामध्ये MCQ टेस्ट नीटची असेल किंवा CETची टेस्ट त्याच्यामध्ये असतं. ओके, थँक्यू. तर आपण इथं थांबूया, त्याच्या पुढचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया.